आज काय झालं असेल बरं यांना? रोज तर कामावर गेल्यावर मला फोन करतात. आज एक पण फोन आला नाही यांचा. काय झालं असेल बरं? आले वाटतं, नक्की तेच असतील. अहो, काय झाले तुम्हाला? चेहरा का पडलाय असा तुमचा? तुम्हाला कोण काय बोललं कामावर? अगं मला आत घेणार आहेस का? सगळं दारावरती सगळं तुला सांगायचं का? आत घेणार आहेस का नाही मला तू? हा हा, या ना या. बॅग द्या माझ्याकडे. हे धरा पाणी. पाणी पिऊन घ्या आणि जरा शांत बसा. हो, काय झाले तुम्हाला? का नाराज आहे तुम्ही? कामावर काय झाले का? साहेब काय बोललेत का तुम्हाला? रोज कामावर गेल्यावर मला एक तरी फोन करता. आज एक पण फोन केला नाही मला. अगं काम गेलं माझं. खूप टेन्शन आलं आता. पोराच्या शाळेची फी, गाडीचा हप्ता, विम्याचा हप्ता, LICचा हप्ता, हे सगळं मी कसं मॅनेज करू सांग ना मला. खूप टेन्शन आहे. काय करून काय नाही झालं, खूप खूप टेन्शन आहे. अहो, कामाचं टेन्शन घेऊ नका. एक काम गेलं पण काय झालं, दुसरं भेटेल. अहो, देव नवीन रस्त्यासाठी जुना रस्ता बंद करतो. का टेन्शन घेताय तुम्ही? मी आहे ना. अगं तू तर सोबत आहेस, पण मी हे सगळे कसे मॅनेज करणार? अहो, नका लय टेन्शन घेऊ. मी आहे ना. तुम्ही जे घर खर्चासाठी पैसे दिले होते ना मला, त्यातून मी थोडे थोडे पैसे साठवलेत. त्यातून भागेल आपला घर खर्च. कशाला लय टेन्शन घेता? आणि तोपर्यंत तुम्हाला भेटेलच ना नवीन काम. हो ग, तू म्हणते ते अगदी बरोबर. खरंच अशी बायको भेटायला नशीब लागतं. बायको म्हणजे फक्त साथ नाही, आपल्याला पळताना सावरणारा देवाचा हात असते. अशी बायको ज्यांच्याकडे असेल ना, तो खरा भाग्यवान असेल.